नाश्त्याला आमच्या आई साहेबांना आज बुर्जीने भात बनवलेलं गरगरीत आणि आई साहेब म्हणले आज तूच चार नाश्ता आम्हाला चालते घेऊ म्हटलं मस्तपैकी गरम गरम नाश्ता आई साहेबांना देऊन घेतलो पहिला आणि भावानं लय जणांची इच्छा होती दुपारच्या जेवणावर एखादा व्हिडिओ बनव म्हणून म्हटलं आज बनवूनच टाकायचा। सकाळी घरातली सगळी कामावरली 11 नंबर गाडी धरून जाऊन डबा घेऊन आलो आणि असल्या उन्हातनं बाहेर ना आले की नाही भावानं काही नको वाटते बघा। एवढ्या उन्हातनं डबा घेऊन आले आणि ह्या आई साहेब कसं झोपलेला बघा आमच्या निवांत बघा। उठा ओ मॅडम हे रोज आई साहेबांना आमच्या सिंहासनावर बसून घेतलो सगळ्यात आधी इकडे लागलं जेवणाची तयारी करायला चालू केलो बघा। परत उठायला लागून म्हणून सगळी भांडी पहिला आणून घेतलो व्यवस्थित आणि आज परत भावानं होतं शाकाहारी मटण म्हणजे आपली वांग्याची भाजी आपण म्हणतोय शाकाहारी लेग पीस। आई साहेबांचं मस्तपैकी ताट करून घेतलो कारण कसं आहे माहितीये का आई साहेबांना वाटल्याशिवाय आपल्या कशाखाली घासच उतरत नाही। वांग्याची भाजी आई साहेबांना जास्त आवडत नाही म्हणून म्हणते आपलं दही घेऊन याचा मग काय आई साहेबांना चालते घेऊ म्हटलं दही पण जाऊन घेऊन आलो बघा। आई साहेबांना देऊन मी लागलंच दही चटणी एका प्लेट मध्ये करून घेतली बघा आणि आपल्या आई साहेबांनी जेवायला चालू केलं तसं म्हणलं आता आपण पण जेवून घ्यायचं। तसं ही वांग्याची भाजी आपल्याला पण आधी आवडत नव्हती कसं आहे माहितीये का आपण काय खायचं आणि कसं राहायचं ही आपली वेळच ठरवते। त्यामुळे मिळेल तेव्हा सुखानं खायचं समाधानानं जगायला शिकायचं। ज्या दिवशी तुम्ही समाधानानं जगायला शिकशीला की नाही तुमच्या आयुष्यात कुठल्याच अडचणी तुम्हाला मोठ्या असं वाटणार नाही। चालते घेऊ म्हणायचं आणि अडचणीनं मागं ढकलून भावानं समाधानानं जगायचं।